फंक्शनल न्यूरोलॉजिकल सिम्पटम डिसऑर्डर FNSD असलेल्या व्यक्तींना हालचाल, संवेदना, बोलणे आणि संतुलन यांवर परिणाम करणारी अनेक प्रकारची शारीरिक लक्षणे जाणवू शकतात. काही लोकांमध्ये एका किंवा दोन्ही हातांमध्ये किंवा पायांमध्ये कमजोरी किंवा अगदी पक्षाघातही होऊ शकतो. ही कमजोरी अचानक सुरू होऊ शकते आणि उभे राहणे, चालणे किंवा हातांचा वापर करणे खूप कठीण बनू शकते. स्नायू आणि मज्जातंतू रचनात्मकदृष्ट्या सामान्य असतानाही अनेकांना चालताना अडचण येते, अस्थिरता जाणवते किंवा वारंवार पडणे होते. इतरांमध्ये अनैच्छिक कंप, थरथर किंवा अचानक झटकेदार हालचाली दिसू शकतात. काहींना झटक्यासारख्या घटना होतात, ज्यांना अपस्माराविरहित झटके दौरे असे म्हणतात. हे अपस्मारासारखे दिसतात, पण मेंदूतील असामान्य विद्युत क्रियेमुळे नव्हे तर मेंदूच्या कार्यप्रणालीतील बदलांमुळे होतात. संवेदनांशी संबंधित लक्षणेही सामान्य आहेत. यामध्ये बधिरपणा, मुंग्या येणे किंवा संवेदनेत बदल होणे यांचा समावेश होतो. शरीराचे काही भाग जड, कमजोर किंवा शरीरापासून वेगळे असल्यासारखे वाटू शकतात. काही लोकांना धूसर दिसणे, दुहेरी दिसणे किंवा तात्पुरते दृष्टी जाणे अशा दृष्टी समस्या होऊ शकतात. बोलण्यात आणि गिळण्यात अडचणी येऊ शकतात. यामध्ये अस्पष्ट बोलणे, तोतरेपणा, शब्द शोधण्यात अडचण, घोगरा आवाज किंवा आवाज जाणे तसेच घशात गाठ असल्यासारखी भावना येऊन गिळणे त्रासदायक वाटणे यांचा समावेश होतो. अनेकांना चक्कर येणे, संतुलन बिघडणे आणि समन्वयाच्या समस्या जाणवतात. त्यामुळे चालणे, पायला चढणे किंवा वस्तू पकडणे यांसारख्या दैनंदिन क्रिया कठीण होतात. ही सर्व लक्षणे खरी, अनैच्छिक आणि त्रासदायक आहेत. ती कल्पित नाहीत आणि व्यक्तीच्या जाणीवपूर्वक नियंत्रणात नसतात. मेंदू संदेश योग्य प्रकारे पाठवण्यात आणि प्रक्रिया करण्यात अडचण येत असल्यामुळे ही लक्षणे दिसून येतात.